खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावेत या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूया। याच्यामध्ये सरसकटच अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक याला निकषच नको आहेत। आधी धनदांडग्याला लावा ना तुम्ही, 2.5 लाख उत्पादन 50 लाख उत्पादन याला तुम्ही लावा ना निकष। 2-2.5 एकर रान आहे त्याच्यात ते बी निव्वळ फक्त शेती असं म्हणतो पेपरवाला। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल आता धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कर्जमाफी भेटली नव्हती। आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि या 5 ते 7 प्रकारचे जे काही शेतकरी बांधव आहे अशाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे। हो शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला वाटत होतं आम्हाला 2 लाख रुपयाचे कर्ज माफ करण्यामध्ये येणार, परंतु बघा आता प्रकार थोडासा उलटा फिरला आहे। 2 लाख रुपये कर्ज माफ कुणाला होणार असा प्रश्न नेहमी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत असेल। आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जर या 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्ही कर्जमाफीची वाट अजिबात बघू नका। बघा इथून मागे तुम्हाला माहीत आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली। 2 लाख रुपयांचे कर्ज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत माफ केले जाणार, परंतु नेमकं ही कर्जमाफी कोणाला मिळणार याबद्दल बऱ्याच दिवसापासून प्रश्न उठत आहे। तर आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं हे 5 ते 7 प्रकारचे शेतकरी असे आहे ज्यांना कसल्याही प्रकारे कर्जमाफी मिळणार नाही आणि सरकार म्हणत आहे तुम्ही कर्जमाफीची वाट पण बघू नका। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकार म्हणत आहे अजिबात शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघायची नाही, फक्त जे पात्र शेतकरी आहे अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर मग नेमकं पात्र शेतकरी कोण आहे हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे। सरकारने हे 7 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता बाहेर काढले आहे, त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे असं देखील म्हणलं तरी आता काहीच अडचण येणार नाही। तर बघा कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही सर्व काही अपडेट आपण अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू झाली आहे। या बैठकीत सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचं आता स्पष्टपणे जारी झालं। शेतकऱ्यांनी मागे आंदोलन देखील केली होती की आम्हाला सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी द्या, आम्हाला प्रोत्साहन पण नको आणि या ठिकाणी कर्जमाफी पण नको, परंतु आम्हाला सरसकट कर्ज माफ करा, म्हणजे की ज्यांनी कर्ज आतापर्यंत उचललं आहे अशा सर्वांना 2 लाखपर्यंत माफ झालं पाहिजे असं या ठिकाणी शेतकऱ्याचं म्हणणं होतं। ज्यांना 50,000 प्रोत्साहन मिळणार होतं ते देखील शेतकरी म्हणत होते आम्हाला देखील 2 लाख रुपये कर्जमाफी हवी आहे। त्यामुळे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठका घेतल्या। या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला सरसकट कर्जमाफी अजिबात मिळणार नाही आणि ह्या 7 प्रकारच्या शेतकऱ्याला 2 लाख पण अजिबात मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा अपेक्षा धरल्या होत्या की आम्हाला लाभ मिळणार, आता हे शेतकऱ्याला मोठा धक्का बसलेला आपल्याला दिसत आहे। 10 लाख शेतकरी या प्रक्रियेमधून बाहेर पडणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। कर्जमाफीला लाभ मिळवण्यासाठी आता काही कडक अटी सरकारने लावल्या आहे। 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघू नका असे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं। केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच या योजनेमध्ये मोठा लाभ मिळणार आहे। नवीन नियमामुळे लाखो शेतकरी या प्रक्रियेमधून आता बाहेर पडण्यामध्ये येत आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून सविस्तर माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये आता जाणून घेणार आहोत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ पात्र शेतकरी बांधवांची यादी जारी करण्याचे आदेश दिले आहे। सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येणार, म्हणून सरकारने आता
पात्रतेचे कडक नियम आता लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची आता पाहायला मिळत आहे. गरजू शेतकरी नेमकं कोण आहे हे समजून घेणं आता खूपच महत्त्वाचं आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता सर्व काय या ठिकाणी गेलं आहे. म्हणजे की बघा, शेतकऱ्याला ज्या 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार होतं, ह्या पण शेतकऱ्यांवर हे अटी आणि हे नियम आता लागू झाले आहे. त्यामुळे या 7 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं. जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे असं म्हणायला काहीच हरकत पडणार नाही. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं 2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आता तपासणी होणार आहे. सरकार एक विशेष समिती नेमून प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी करत आहे. जे शेतकरी निकषामध्ये बसणार नाही त्यांना तातडीने बाहेर काढले जात आहे. 10 लाख शेतकरी बाद होणार असल्याने केवळ अधिकृत बातमीवर विश्वास ठेवा. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, एवढी कर्जमाफी होणार तेवढी होणार, परंतु नेमकं कर्जमाफी कुणाला होणार हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं नव्हतं. आज तुम्हाला माहीत आहे, खडाखड बातम्या देखील येऊ लागल्या आहे की या 7 प्रकारच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. बघा, त्यांनी कर्जमाफीची वाट अजिबात बघू नका. तिजोरीतील मर्यादा आणि इतर खर्चामुळे सरकारने हे कडक पाऊल आता उचलले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2021 ते 2025च्या नियमित कर्जदारांचा विचार आता होणार आहे. ज्यांनी कर्ज वेळेवर फेडले त्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहन परतसूट मिळणार आहे. ही मदत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याचं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जारी करण्यात आलं. जर तुम्ही कर्ज नवजुनं केलं असेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार, परंतु यावर्षी जर तुम्ही कर्ज नवजुनं केलं नसेल तर मग तुम्हाला ते 50,000 रुपयांचा पण लाभ मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे की एकीकडे 2 लाख पण नाही आणि दुसरीकडे 50,000 रुपयापर्यंत नाही. बघा, आता सरकारने हे नियम घातले आहे आणि ह्या नियमामुळे आता शेतकरी अडचणीमध्ये पडले आहे. आम्ही नवजुनं करावं की नाही? जर नवजुनं आम्ही जर केलं तर आम्हाला 50,000 रुपये मिळणार आणि एकीकडे जर आम्ही नवजुनं केलंच नाही तर मग आम्हाला 2 लाख मिळतील का? तर नाही शेतकरी बांधवांनो. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी 2026च्या साली नवजुनं केलं आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपयांपर्यंत अनुदान सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. ही मदत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रशासकीय हालचाली आता सुरू झाल्या आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जाणार आहे. आता 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी सध्या कोणतीही आनंदाची बातमी नाही, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे की बघा, जर तुम्ही 2017 साली कर्ज आतापर्यंत घेतलं असेल आणि नवजुनं करीत आला असताल तर बघा, तुम्हाला या कर्जमाफीचा कसल्याही प्रकारे कोणत्याही 50,000 रुपये प्रोत्साहनपासून पण तुम्हाला लाभ मिळत नाही, हे लक्षामध्ये घ्या. हे झाले 2 शेतकरी. आणि आणखीन एक महत्त्वाचा नियम सरकारने लावला. रेशन कार्डचा नवीन निकष आता कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यालाच या योजनेमध्ये प्राधान्य मिळत आहे. बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? ते पण तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड अजिबात चालणार नाही. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. ते पण रेशन कार्ड उत्पन्न बघा हे कमी असायला पाहिजे. या ठिकाणी उत्पन्नाचा पुरवठा मानून समिती कागदपत्रे तपासणार आहे. पांढरं कार्ड ज्यांच्याकडे असेल अशाला लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. बघा, रेशन कार्डच्या पुराव्यावरूनच गरिबांची निवड करण्याचे धोरण सरकारने आता आणले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा आहे. सरकारने स्पष्टपणे उत्पन्नाची मर्यादा पण ठेवली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांना अपात्र ठरवले जाईल. शेतकरी बांधवांनी आपले उत्पन्नाचे दाखले आत्ताच तयार ठेवणे खूप गरजेचे आहे.
धनदांडग्यांनी स्वतःचे कर्ज स्वतः भरावे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तुम्ही जेवढे गरजू असाल तेवढी कर्जमाफी मिळण्याची शक्यता वाढणार आहे. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. जमिनीच्या क्षेत्राबाबत सुद्धा सरकारने तिसरी अत्यंत कडक अट आता लावली आहे. ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना या योजनेमधून पूर्णपणे वगळले जाणार आहे. जास्त जमीन असणारे शेतकरी सक्षम असल्याचे सरकारच्या मनामध्ये आता स्पष्ट झालं आहे. 10 लाखाहून मोठे कर्ज असणाऱ्यांना बागायती शेतकऱ्याला आता लाभ दिला जाणार नाही. लक्षामध्ये घ्या. तुम्ही बागायती शेतकरी असाल, तुमच्याकडे खूप जास्त पाणी असेल, तुमच्याकडे विहिरी असेल, शेततळ असेल, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या. अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघू नका असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. त्यासोबत अल्पभूधारक आणि कोरडाऊ शेतकऱ्यालाच या योजनेचा खरा फायदा मिळणार आहे. हो, कोरडाऊ शेतकऱ्याला पण लाभ मिळणार आणि अल्पभूधारक शेतकऱ्याला सुद्धा लाभ मिळणार. कर्जमाफीसाठी सरकारने बँकांची एक विशेष यादी आता तयार केली आहे. केवळ ठराविक बँकांमधील कर्जाचीच माफी करण्याचे नियोजन सरकारने सध्या आणले आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करून टप्प्याटप्प्याने बँकांची निवड केली जात आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची अधिकृत यादी सरकारकडून आता लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. तुमच्या बँकेचे नाव यादीमध्ये असणं ही कर्जमाफीसाठी सर्वात पहिली अट ही लावण्यामध्ये आली आहे. आता बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये HDFC बँक आणि ICICI बँक यासारख्या बँकांचा विचार केला जाईल. खाजगी बँकांनी कर्ज वाटपामध्ये मोठे काम केल्याने त्यांना आता प्राधान्य मिळत आहे. त्यानंतर सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील कर्जदाराचा क्रमांक लागणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या बँकेमध्ये मोठा फायदा होईल. लाभार्थ्यांची यादी अंतिम मंजुरीसाठी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यामध्ये येत आहे. बघा, सोसायट्या बँकांचे सुद्धा कर्ज माफ केले जाणार आहे. परंतु या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये तुम्ही मोडता का? तुम्ही बागायतदार आहात का? जर तुम्ही बागायतदार असेल, तुम्ही या ठिकाणी सोलारसारख्या योजनेचा फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे पाणी असेल, तुमच्याकडे विहिरी असेल, तुमच्याकडे शेततळ असेल, तर तुम्हाला कर्जमाफीचा अजिबात लाभ मिळणार नाही असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आता बघा, पुढची बँक सरकारने सांगितली ती म्हणजे की बघा, इंडियन बँक आणि ॲक्सिस बँक कर्जांचा विचार देखील या ठिकाणी सरकार करत आहे. सरकारच्या ताज्या अपडेटनुसार तुमच्या बँकेचे नाव तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सोसायट्या बँकांचे पण कर्ज माफ होणार. ज्या बँकांची नावे यादीमध्ये नाही बघा, त्यांना आपले हप्ते स्वतः भरावे लागतील. युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकांच्या शाखांना प्रशासनाकडून लवकरच अधिकृत सूचना आता दिल्या जात आहे की शेतकऱ्याचं कर्ज निर्णय करा. त्यासोबत बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की आपण SBI बँक म्हणतो, या बँकेचे सुद्धा कर्ज माफ केले जाणार. SBI बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेमधून जवळपास 60% जास्त शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे. अशा सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे. बघा, हैदराबाद बँकेचे सुद्धा कर्ज माफ होणार. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा कर्ज माफ केले जाणार. बघा, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून घेतलेले कर्जसुद्धा आता माफ केले जाणार. ही कर्जमाफी केवळ अटी आणि शर्तीच्या अधीन राहूनच केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनी आपली बँक यादी बघा नक्की तपासून घ्या. तुमचं नाव येतं का नाही, तुम्ही पात्रतेमध्ये बसता की नाही. जर या ठिकाणी यापैकी कोणत्याही एका अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर बघा, अडचण आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही कर्जमाफी केवळ शेती पिकासाठी घेतलेल्या पीक कर्जाला जास्तीत जास्त लागू आहे. ट्रॅक्टर किंवा विहिरीच्या कर्जाला या योजनेमधून सध्या पुरते तरी वगळले आहे. परंतु बघा, पुढील काही काळामध्ये हे कर्ज बघा, तुम्ही ट्रॅक्टरसाठी घेतला असेल, यामध्ये सुद्धा समावेश केला जाऊ शकतो. DBTच्या माध्यमातून पारदर्शकतेपणे पैसे थेट खात्यामध्ये वळवले जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये कोणताही मध्यस्थ आता नसणार आहे. सरकारने स्पष्टपणे ठरवलं, पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर लवकरच अधिकृत मेसेज पाठविले आता जाणार आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, त्यासोबत सरकारने आणखीन 7व्या क्रमांकाचा कडक नियम या ठिकाणी लागू केला
केला आहे. बघा, तो देखील महत्त्वाचा आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारचे नियम अत्यंत कडक आहेत आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची ती बहुप्रतीक्षित तारीख आता समोर आली आहे. बरं का, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2026 रोजी पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन देखील जमा होणार. या दिवशी कर्जमाफीच्या निधीचे वाटप होणार. 30 जून तारीख तुम्ही लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. मागे फक्त घोषणा झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितले ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहनं आहे, ट्रॅक्टर जरी असेल तुमच्याकडे, तरी पण तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता लक्षामध्ये घ्या, जे शेतकरी बांधव आहे अशांच्या नावावर काही शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त ट्रॅक्टर पण नाही, तर ज्या शेतकरी बांधवांच्या नावावर ट्रॅक्टर आहे बघा, अशा शेतकरी बांधवांना आता लाभ मिळणार नाही. सरकारने स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता या अटीमध्ये या शर्तीमध्ये तुम्ही बसतात का? जर तुम्ही बसत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे आदेश आता बँकांना देण्यामध्ये आले आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी बांधवांनो. आणि बघा, कर्जमाफीचा जो काही झांबडगुत्ता होता, जो की शेतकऱ्याला समजत नव्हता की नेमकं कर्जमाफी कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार, आता आपण सर्व शंका या व्हिडिओमध्ये दूर केल्या आहे. व्हिडिओ मोठा आहे, परंतु शेतकऱ्याला एक पण शंका या व्हिडिओच्या माध्यमातून उरली नसेल. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारले असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.